स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर कालच विधानसभेचा जो निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि 23 नोव्हेंबर रोजीच जाहीर झालेला आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठा जे विजय आहे ते विजय झालेला आहे। आणि कसं वारं फिरलं, लाडक्या बहिणींनाच वारं फिरलं का, अशा मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलेलं आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊ, कोणत्या युतीला, महायुतीला किती जागा भेटल्या आणि महाविकास आघाडीला किती जागा भेटल्या या ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर भाजपाला 137, शिवसेनेला 57, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा आघाडीवर आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीला शिवसेना ठाकरे गटाला 16 जागांवर आघाडी आहे। तर राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादीला 14 जागांची आघाडी आहे, काँग्रेसला 20 जागांची आघाडी आहे। अशा पद्धतीने हे आघाडीचं हे जागांचं जे निवडून आलेले आहेत आणि याचं कारण म्हणजे महायुतीला का जर विजय भेटला तर त्याचं एक कारण म्हणजे इथं देण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजना ठरली निर्णायक। तर महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीचा महायुतीला महाराष्ट्राचा मोठा धक्का बसला आहे आणि तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत उलट चित्र दिसलं आहे। म्हणजे काय, तर सुरुवातीस वाटलं की महाविकास आघाडी येईल, पण महायुतीच मोठं यश आलेलं आहे आणि एक निर्णायक ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सुद्धा ठरली आहे असं चित्र आपल्याला दिसतं। दुसरा मुद्दा असा आहे की प्रचारात धर्म आणि जातीचा मुद्दा सुद्धा महायुतीला जे आहे ते ठरलेला आहे। तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा ठरलेला आहे। महायुतीला निवडून येण्यासाठी, जागा जास्त येण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा यासाठी जे आहे ते निर्णायक ठरलेला आहे। अशा पद्धतीने महायुतीला जो आहे तो जोरदार असा जे जागा आहेत ते निवडून आलेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या जे जागा होत्या ते फार कमी निवडून आलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।